तुमच्या केसांमध्ये पण जर डॅन्ड्रफ झाला असेल ना, तर ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. काही नाही, एकदम सिंपल आहे. कोकोनट हेअर ऑइल घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू स्क्वीज करायचं आणि तुमच्या पूर्ण स्कॅल्प लावायचं आणि थोडासा मसाज करायचा. पण हे मास्क तुम्ही फक्त 10 मिनटं ठेवायचं. तर माझ्याकडे 10 मिनिट होते अंघोळीसाठी, तर मी पटकन बेड आवरायला सुरुवात केली. तेवढ्यात आयांश उठला आणि रितिशा दीदीने तिचं एकदम बरोबर काम केलं झोका देण्याचं. रितिशाचे कल्याण बाबा आले होते कारण त्यांना एक लग्न अटेंड करायचं होतं. सो सगळे निघाले. आई, नाना, रितिशा, आजी, बाबा सगळे गेले होते. घरात फक्त मी आणि आयांशच होतो. आयांशसुद्धा झोपी गेला होता, पण थोड्या वेळानंतर तोही उठला. मग आम्ही जरा थोडं कडलिंग केलं आणि संध्याकाळी मस्त आमरसचा मेनू होता. पण रितिशा मॅडमला काही मूड नव्हता आमरस खायचा. सो तिच्यासाठी ना तिखट शेवया बनवल्या होत्या. एकदम गव्हाच्या आहेत. आपल्या नॉर्मल शेवयांपेक्षा थोड्या जाड असतात. मॅगीसारख्याच सेम टू सेम दिसतात, पण मॅगीसारखी टेस्ट येत नाही. पण काही फरक पडत नाही कारण रितिशाला अजून मॅगीची टेस्टच माहीत नाही. सो ती खूप आवडीने खाते. सकाळी हेअर वॉश केले होते, पण गुंता मात्र काढला नव्हता. सो रात्री मी गुंता काढत होते आणि आयांश माझ्याकडे इतका छान टक लावून पाहत होता की मम्माचं काय चाललं आहे हे. सो दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.